विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्यावरणीय भूगोलाचा परिचय करून घेणार आहोत. प्राचीन काळापासून मानवाने पर्यावरणाच्या अभ्यासाला स्पर्श केलेला आपणाला पाहावयास मिळतो. भूगोल विषयाची व्यापकता तशी खूप मोठी आहे. सुरुवातीला भूगोल विषयामध्ये प्राकृतिक पर्यावरणाचा केवळ अभ्यास केला जायचा, तर आता अलीकडच्या आधुनिक काळामध्ये मानवी आणि सांस्कृतिक पर्यावरणाचा सुद्धा अभ्यास होत असलेला आपणाला पाहावयास मिळतो. आपणा सर्वांना माहिती आहे की भूगोल या विषयाची उत्पत्ती जिओ आणि ग्राफी या दोन शब्दांपासून झालेली आहे. जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे वर्णन किंवा पृथ्वीचं वर्णन करणारा एक विषय म्हणून भूगोल विषयाकडे आपण पाहतो. अलीकडच्या काळामध्ये यामध्ये शास्त्रीय स्वरूप भूगोल विषयाला प्राप्त झालेलं आपणाला पाहावयास मिळतं. भूगोल विषयाच्या दोन शाखा आपणाला ज्ञात आहेत. एक आहे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी आहे मानवी भूगोल. प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलामध्ये प्राकृतिक पर्यावरणातील घटकांचा अभ्यास हा केला जातो किंवा जलावरण, वातावरण, जीवावरण, मृदावरण या घटकांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. तर मानवी भूगोलामध्ये मानव केंद्रभूत मानून मानवाशी निगडीत असणाऱ्या घटक घटनांचा अभ्यास आणि त्यावरती पर्यावरणाचा असणारा प्रभाव यांचा अभ्यास मानवी भूगोलामध्ये केला जातो. पर्यावरण भूगोल ही प्राकृतिक भूगोलाचीच एक शाखा आहे. मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जसजसे बदलत गेले तसतसा हा अभ्यास विषय त्या ठिकाणी बदलत गेलेला आपणाला पाहावयास मिळतो. पर्यावरण ही संज्ञा इंग्रजी भाषेतील एन्व्हायरमेंट या शब्दाचे मराठी भाषांतर आहे. एन्व्हायर म्हणजे सभोवतालची परिस्थिती किंवा टू सराउंड म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती. मराठीमध्ये परी अधिक आवरण म्हणजे सभोवतालची स्थिती किंवा आपल्या सभोवतालची परिस्थिती अशा अर्थाने हा शब्दप्रयोग वापरला जातो. सुरुवातीला मानवाने पर्यावरणाची ओळख करून घेतली आणि नंतरच्या काळात आपला विकास करण्यासाठी पर्यावरणातील विविध घटकांचा वापर एक साधन संपदा म्हणून केलेला पाहावयास मिळतो. मात्र पर्यावरणातील साधन संपदेचा वापर करताना मानवाने पर्यावरण संतुलनाची मर्यादा मात्र त्या ठिकाणी पाळली नाही आणि यामुळे अलीकडच्या काळामध्ये स्थानिक पातळीपासून ते अगदी जागतिक पातळीपर्यंत अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आपणाला पाहावयास मिळतात. अशावेळी मानव आणि पर्यावरण यांच्यात पुन्हा पर्यावरण स्नेह संबंध त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. साधारणतः 1960च्या सुमारास त्या ठिकाणी पर्यावरण आणि मानव यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी पर्यावरणीय भूगोलाचा उदय यातूनच झाला. मानवाने पर्यावरणाच्या अवनतीचे आणि समस्यांच्या अभिक्षेत्रांचे विश्लेषण करायला सुरुवात केली आणि हा अभ्यास बघता बघता अधिक व्यापक त्या ठिकाणी बनत गेलेला आपणाला पाहावयास मिळतो. पर्यावरणीय भूगोलाचा अभ्यास आज जगातील जवळपास सर्वच देशात मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. युरोप खंडामध्ये फ्रान्स, ग्रेट ब्रिटन या देशामध्ये 19व्या शतकात या विषयासंदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास केला गेला. मात्र 1970 नंतर जगातील अनेक विद्यापीठामध्ये एक अभ्यास विषय म्हणून पर्यावरणीय भूगोलाला त्या ठिकाणी स्थान प्राप्त झालेलं पाहावयास मिळतं. आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही या ठिकाणी SYBA, SYBSc, SYBCom किंवा सेकंड इयरचे सर्व जे वर्ग आहेत या सर्व वर्गांना त्या ठिकाणी पर्यावरण जाणीव जागृती म्हणून एक विषय त्या ठिकाणी समाविष्ट अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. यातून विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयीची त्या ठिकाणी जाणीव व्हावी आणि पर्यावरण मानवातील संबंध जे आहेत हे संबंध अधिक दृढ व्हावेत हा यामागचा उद्देश असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. चला तर मग आपण पर्यावरणीय भूगोल म्हणजे काय हे वेगवेगळ्या व्याख्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी समजून घेऊया. पहिली व्याख्या त्या ठिकाणी डॉक्टर प्रकाश सावंत यांनी केलेली आहे. सजीवाच्या व मानवाच्या समूहावर तसेच मानवी जीवनावर भोवतालच्या नैसर्गिक, भौगोलिक, सांस्कृतिक घटकांचा एकत्रित प्रभाव पडतो. या प्रभावाचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे पर्यावरणीय भूगोल. पहा, या ठिकाणी सजीवांच्या आणि मानवाच्या समूहावर किंवा मानवासहित सर्व सजीव त्या ठिकाणी यामध्ये आले आणि विशेषतः मानवाच्या जीवनावर सभोवतालची जी नैसर्गिक परिस्थिती आहे, मग जलावरण असेल, वातावरण असेल, जीवावरण असेल, या सर्व आवरणातील घटकांचा त्या ठिकाणी मानवी समूहावर किंवा मानवी जीवनावरती प्रभाव पडत असतो आणि यातून मानवी संस्कृती उदयास येते. या मानवी सांस्कृतिक घटकांचा एकत्रित प्रभाव ज्या शास्त्रामध्ये अभ्यासला जातो ते पर्यावरणीय भूगोल आहे.
दुसरी व्याख्या डॉक्टर सुरेश फुले यांची आपणाला पाहता येईल. नैसर्गिक पर्यावरण आणि सांस्कृतिक पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास करणारं आणि या संबंधातून निर्माण झालेल्या परिस्थितीचं भौगोलिक दृष्टिकोनातून स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे पर्यावरणीय भूगोल. या व्याख्येत आणि वरच्या व्याख्येतही त्या ठिकाणी साधर्म्य आढळेल. नैसर्गिक जे उपलब्ध घटक आहेत या नैसर्गिक घटकांचा आणि सांस्कृतिक पर्यावरण. आता हे सांस्कृतिक पर्यावरण म्हणजे काय, तर पर्यावरणाचे प्रकार आपण पुढच्या घटकामध्ये त्या ठिकाणी पाहणारच आहोत. परंतु एक थोडक्यात या ठिकाणी नैसर्गिक पर्यावरण म्हणजे जे निसर्गतः निर्मित आहे ते पर्यावरण, आपल्या सभोवतालची परिस्थिती. आणि सांस्कृतिक पर्यावरण म्हणजे मानवाने निर्माण केलेलं पर्यावरण किंवा मानवी कृतिशीलतेतून निर्माण झालेलं पर्यावरण. यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास या पर्यावरणीय भूगोलशास्त्रामध्ये केला जातो. या ठिकाणी डॉक्टर सारंग यांनी एक व्याख्या केलेली आहे. मानवी अस्तित्व आणि मानवी जीवन पद्धती यांच्यावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणीय घटकांचे आणि त्या घटकांशी असणाऱ्या मानवी समूहाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने अध्ययन करणारी भूगोलाची शाखा म्हणजे पर्यावरण भूगोल होय. मानवाचं अस्तित्व आणि मानवी जीवन पद्धती यावर पर्यावरणीय घटकांचा प्रभाव असलेला आपणाला पाहावयास मिळतो. किंबहुना वेगवेगळ्या प्रदेशांचा आपण जर विचार केला तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या लोकांचे पेहराव वेगवेगळे आहेत, आहारविहार वेगवेगळा आहे किंवा त्यांची शरीर रचनासुद्धा वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण आफ्रिका खंडातील लोक पाहिले तर त्या ठिकाणी त्वचेचा रंग हा काळा किंवा चेहरा बसका अशा स्वरूपामध्ये आढळतात. इकडे चीनचे लोक पाहिले तर आपण त्या ठिकाणी नाक चपटं किंवा त्या ठिकाणी ठेंगू अशा स्वरूपामध्ये, म्हणजे पर्यावरणातील घटकांचा प्रभाव हा त्या ठिकाणी मानवाच्या शरीरयष्टीवरती, मानवाच्या वेगवेगळ्या जीवनपद्धतीवरती त्या ठिकाणी होत असतो. आणि या घटकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास हा पर्यावरणीय भूगोलाच्या शाखेमध्ये त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर डॉक्टर सविंदर सिंग यांनी एक व्याख्या केलेली आहे. नैसर्गिक पर्यावरण पद्धतीतील विविध घटकांचे गुणधर्म, त्यांची रचना आणि कार्य, त्या घटकांचा सजीवाशी येणारा संबंध, नैसर्गिक घटकामध्ये परिवर्तन घडवून आणण्यामध्ये तांत्रिक प्रगत आर्थिक मानवाचा सहभाग, पर्यावरण अवनतीवरील उपाय आणि नैसर्गिक घटकांचे संरक्षण संवर्धन करण्याच्या ज्या पद्धती आहेत याबद्दलचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे पर्यावरणीय भूगोल. थोडीशी मोठी व्याख्या आहे पण पहा शब्दशः त्या ठिकाणी समजून घ्या. नैसर्गिक पर्यावरण पद्धतीतील विविध घटकांचे गुणधर्म, प्रत्येक घटकाचे गुणधर्म हे वेगवेगळे आहेत, त्यांची रचना वेगवेगळी आहे, त्यांचं कार्य वेगवेगळं आहे आणि त्या घटकांचा सजीवाशी किंवा सजीव समूहाशी येणारा जो संबंध आहे हा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. या नैसर्गिक घटकामध्ये परिवर्तन घडवून आणण्यामध्ये काही तांत्रिक प्रगत आर्थिक मानवाचाही सहभाग त्या ठिकाणी असलेला आपणाला पाहावयास मिळतो आणि पर्यावरणाच्या अवनतीसही त्या ठिकाणी मानव कारणीभूत होत असलेला पाहावयास मिळतो. मग यावरती उपाय काय करायचे किंवा त्या नैसर्गिक घटकांचं संरक्षण संवर्धन कसं करायचं, या सर्व घटकांचा किंवा सर्व बाबींचा एकत्रित अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे पर्यावरणीय भूगोल होय. किंवा पृथ्वी ही एक विशाल परिसंस्था आहे आणि त्या परिसंस्थेशी संबंधित अशा सजीव आणि निर्जीव घटकांच्या संदर्भात मानवी जीवनाचे शास्त्रीय अध्ययन करणारी भूगोलाची शाखा म्हणजे पर्यावरणीय भूगोल होय. या ठिकाणी परिसंस्था म्हणजे त्या ठिकाणी पुढच्या प्रकरणामध्ये आपण परिसंस्थेविषयी स्वतंत्र त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर ही एक विशाल परिसंस्था आहे की परिसंस्थेमध्ये अनेक जैविक अजैविक घटक असतात आणि त्या जैविक अजैविक घटकांच्या आंतरक्रिया चालू असतात, त्याला आपण परिसंस्था म्हणतो. मग ही पृथ्वी संपूर्ण एक विशाल परिसंस्था आहे आणि या परिसंस्थेशी संबंधित अशा सजीव आणि निर्जीव घटकाच्या संदर्भात मानवी जीवनाचं शास्त्रीय अध्ययन पर्यावरणीय भूगोल विषयामध्ये त्या ठिकाणी केलं जातं. यावरील सर्व व्याख्यांचा जर आपण विचार केला तर पर्यावरणीय भूगोलाची सर्वसमावेशक व्याख्या आपणाला अशी सांगता येईल की पृथ्वीवरील पर्यावरण आणि परिसंस्था यांच्याशी असलेला मानवाचा परस्पर संबंध आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचं आकलन, विश्लेषण आणि उकल यांच्या भौगोलिक दृष्टिकोनातून केलेल्या अभिक्षेत्रीय शास्त्रीय वर्णनाला पर्यावरणीय भूगोल असं म्हणता येईल. पृथ्वीवरचं नैसर्गिक पर्यावरण, परिसंस्था
यांच्याशी असणारा मानवाचा परस्पर संबंध, त्याच्यातून निर्माण होणारे संबंध, मग यामध्ये अनुकूल असतील किंवा प्रतिकूल असतील, काही प्रमाणामध्ये समस्या निर्माण होत असतील, काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अनुकूलता निर्माण होत असतील, या सर्वांचं विश्लेषण उकल करणारा एक शास्त्र म्हणजे पर्यावरणीय भूगोल होय. तर अशा या काही व्याख्या पर्यावरणीय भूगोलाच्या आपणाला या ठिकाणी सांगता येतील.